त्यानंतर जीवदानी कॅटरेस जीवदानी कंस्ट्रक्शन किरण भुईर यांच्या माध्यमातून 2000 रुपये. त्यानंतर प्रेम सलून उदय भुईर यांच्या माध्यमातून 1111 रुपये. मॅच स्टार्ट करायची आहे सर. आदरणीय सन्माननीय श्री अमरजी भुईर यांचं शुभ आगमन झाले. संघ मालक आहे त्यांचं देखील करूया वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. चला मॅच स्टार्ट केली गेली. वाईट चेंडू आलाय. एका साईडला श्रेयस 11 आणि दुसऱ्या साईडला हे नितेश स्मृती. मॅच ऑन झालाय. पहिला चेंडू आलाय वाईटच्या स्वरूपात. एक धावा ऍड केली जाईल. गोलंदाजी मार्क वरती अमन गेल्या मॅचचा हिरो. पुण्याच्याला एकदा वाईट. बॅक टू बॅकचे 2 चेंडू वाईट आल्यात. दोन्ही चेंडू वाईटच्या स्वरूपात 2 धावा ऍड केल्या जातील. सुरुवात चांगली झाली आहे बॅटिंग करणाऱ्या संघाची वाईटच्या स्वरूपात. एका साईडला आपण पाहणार आहोत परेश आणि खालडी गावचा बाहुबली म्हणून ज्या खेळाडूकडे ओळखलं जातं अर्थातच रुपेश. आलाय चौकार. 4 धावा मिळतील. 4च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 वरती. भाऊ यांना प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आई एकविरा मित्र मंडळ यांच्या माध्यमातून भाऊची बॅटिंग पाहण्यासाठी असते. दरवेळेस आपण विचार केला तर खार्डी गावचा बाहुबली म्हणून का ओळखलं जातं, आम्ही त्यांना नाव का दिलंय, त्यासाठी बरेच त्याने मैदानं गाजवल्यात. हाही चेंडू वाईट. खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गतीमध्ये जो टप्पा आहे तो ठेवला जात नाहीये. आता मात्र बंडी दादा त्याला कान मंत्र देत आहेत. आपला एक्सपिरियन्स सांगतायत की कशा पद्धतीने चेंडू तुला ठेवायचे आहे. तिथून भयभीत होऊन चालणार नाहीये. समोरचा खेळाडू कोण आहे हे तू माइंड मध्ये ठेवू नको. तुला चांगली गोलंदाजी करायचं आहे. तू देखील एक बेस्ट आहे. या केपीएल मधला आयकॉन खेळाडू आहे. संघाची धावसंख्या संघ जाऊन पोचला गेला 7 वरती. 1 चेंडूंचा खेळ झाला. 1 चेंडू नंतर संघ 7 वरती पोहोचतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू चांगला आहे. एक्सपिरियन्स मोस्ट टीचर म्हणून का ओळखलं जातं. तुमच्याकडे असणारा सर्वात तुमचा गुरु कोण असेल तर तुमच्याकडे एक्सपिरियन्स, आणि तो एक्सपिरियन्स मात्र इथे दिलाय तो निवास नाही. धावसंख्या फलकावरती लागल्या गेल्यात 7 वरती. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 7 धावा. बसून खेळण्याचा प्रयत्न, परंतु ह्या वेळेला स्ट्रॉंग अपील. 1 मिनिट. लेग बायच्या माध्यमातून 1 रन मिळते. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने 8. अमरेंद्र दादा यांचं सहर्ष वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. वेलकम दादा, स्वागत असेल तुमचं देखील. 3 चेंडूचा खेळ झाला. संघाची धावसंख्या 3 चेंडू नंतर 8. अजूनपर्यंत येणारे 3 चेंडू बाकी आहेत. या 3 चेंडू मागे कशा पद्धतीने धावा येतील हे आपण पाहणार आहोत. अमन एकदा पुण्याची एकदा मोकळा श्वास घेऊन मैदानात येईल. संघाची धावसंख्या 8. भाऊच्या माध्यमातून फुलटच चेंडू. भाऊला तुम्ही फुलटच चेंडू नाही टाकू शकणार. भाऊच्या माध्यमातून आलाय षटकार. हा येतोय केपीएल षटकार. 6 धावा. 100 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. होता या मॅच मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करते, थोडीशी भयभीत गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अमनची. तीच भयभीत गोलंदाजी इथे तुम्हाला नाही करायची आहे. तुम्ही देखील एक बेस्ट खेळाडू आहात हे माइंड मध्ये ठेवायचं आहे. हा चेंडू बॅकवर्ड जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. रूम बनवली, जागा बनवली. चेंडूला मात्र फेकून दिलं गेलं. चेंडू मात्र नाही थांबणार. आउटफील्ड फार फास्ट आहे या मैदानाची. ज्याप्रमाणे मेहनत घेतली आहे सर्व खेळाडूंनी. येतोय चौकार. 4 धावा.
धावसंख्या फलकावरती लागल्या गेल्यात 18 धावा झाल्यात. 18 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. एक शेवटचा चेंडू बाकी आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. कॅच विन द मॅच होऊ शकते. यावेळेला कॅच टिपला गेलाय आणि रुपेश भाऊ यांचा खेळ मात्र संपला गेलाय. इथून धावा थोडंसं शांत ठेवण्याचं काम मात्र आता अमनने केलंय. अमनला 5 चेंडू मागे धावा ह्या येत होत्या. त्यानंतर धावसंख्येला घातलेला लगाम अर्थातच रुपेश याची विकेट. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली फलकावरती 18. आता मात्र एक षटकाचा खेळ संपलाय. 18 धावा फलकावरती लागल्यात. एक विकेट डाऊन. येणारे 12 चेंडू मागे आपण पाहणार आहोत. ज्याप्रमाणे धावा येतील त्या किती हे येणारा प्रश्नचिन्ह आहे. पहिल्या षटकात हे धावा आल्या मी तरी म्हणेल, कारण एक महत्त्वाचं षटक अर्थातच अमन एक चांगले ऑलराऊंडर आहेत, एक चांगले आयकॉन आहेत आणि त्यांनी धावा कमी खर्च करण्या पाहिजे होत्या, परंतु धावा आल्यात. इथून मात्र जुने जणते खेळाडू अर्थातच लेजंड खेळाडू आलेत. गोलंदाजी मार्कवरती रमेशजी कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. गेल्या मॅचमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा त्याने दिल्या होत्या. यावेळेला लेगस्टम्पच्या बराच बाहेर जाणारा चेंडू पंच वळत आहेत. जय सर यांच्या माध्यमातून खून होते वाईटची. येतोय वाईट. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज लावला गेला. शुभम म्युझिकल ग्रुप अर्थातच आपलाच बँड आहे त्याचे सर्व अर्थातच रमेशजी आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट हॅट्रिक जर घेत आहेत तर 300 रुपयाचा कॅश प्राईज असेल आई एकविरा मित्रमंडळ ग्रुप यांच्या माध्यमातून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिटची संधी आहे. इथून रमेशजी यांना पकडायचा आहे चेंडू. एक रमेल संघाची धावसंख्या 1 च्या मदतीने 20 वरती. बिजेश भुईर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राईज आलाय. जो सागर यांनी जो झेल घेतला त्यांसाठी. जेपी का जमा नाही अभि गुगल पे त्यांना मिळालेत. आला डॉट चेंडू. खूप चांगली गोलंदाजी. इथून अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल रमेश यांना. 40+ क्रिकेट सध्याच्या घडीला ते खेळत आहेत. एक चांगले ऑलराऊंडर सातत्याने त्यांना पाहायला मिळतं. मी लहानपणापासून त्यांचा खेळ पाहतो. अगदी 2 चेंडूंचा खेळ झालाय. हा 3रा चेंडू. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु रमेशजी नाही देऊ शकणार तुम्हाला. ते आधी खेळाडूंना ओळखतात की या समोरचा खेळाडू या चेंडू मागे मला कशा पद्धतीने रीड करेल, त्या पद्धतीने मला प्रत्येक चेंडू फेकायचा आहे. त्याच पद्धतीने ते गोलंदाजी सातत्याने करण्याचा प्रयत्न करतात. 3 चेंडूचा खेळ झाला. बॅक टू बॅकचे 2 डॉट चेंडू आल्यात. धावसंख्या स्थिर आहे 20 वरती. येणारे 3 चेंडू आपण पाहणार आहोत रमेशजी यांचे. यावेळेला ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. चेंडू हवेत, परंतु चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षण नाही पोहोचू शकणार. एक रमेल. संघाची धावसंख्या 1 च्या मदतीने पुन्हा एकदा सर्कल 21. 21 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 4 चेंडूंचा खेळ झालाय. येणारे 2 चेंडू आपण पाहणार आहोत. हा 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा पहिल्या षटकात धावा आल्या होत्या. त्यानंतर धावसंख्येला पूर्णपणे लगाम घालण्यात आला. पूर्णपणे शांत ठेवण्यात आले धावसंख्या. स्लोवर चेंडूला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न. प्रॉपर फटका मैदानात आलाय. यावेळेला रस्त्याच्या बाहेर जाणारा फटका. चेंडू चाललाय सीमारेच्या बाहेर. हा येतोय KPL षटकार 6 रन.
स्लो करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन जरूर केली परंतु तेच बॅटरने ओळखलं. यावेळेला देखील स्टान्स करून खेळण्याचा प्रयत्न. खूप छान फटका. चेंडूला मात्र पाठवलं स्काय कॉपीबुक स्टाईलमध्ये. चेंडू फरार होईल. चेंडू जाईल 4 धाब्यासाठी. येत आहेत 4 धावा. धावसंख्या 4च्या मदतीने पुन्हा एकदा फ्लाय होत आहे. धावसंख्या 31. 4 चेंडू मागे त्याचा धावसंख्या येत नव्हत्या परंतु ह्या 2 चेंडू मागे 10 धावसंख्या खर्च केल्यात रमेश यांनी. आता मात्र 31 धावा फलकावरती लागल्यात. येणारे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 6 मध्ये किती धावा येतील हे आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी घेऊया संगीत. सिद्धेश आपण पाहणार आहोत संगीतानंतर पुढे येऊया मॅचकडे. जी नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत जियांश 11 आणि रियांश 11 या 2 संघाच्या कर्णधार. आपण या दोन्ही संघाची कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण त्वरित या. विनंती असेल तुम्हाला. खाडे प्रीमियर लीग 2026 आपण पाहायला मिळतात. नवीन गोलंदाज विजय एक जुने जाणते खेळाडू. ह्यांच्याकडे देखील खूप सारा एक्सपिरियन्स आहे. यावेळेला देखील ऑफस्टॉपला ठेवण्याचा प्रयत्न. थोडीशी मिसफिल्ड होती आहे परंतु 2 धावा पूर्ण करतील का तर नाही. एकेरीने समाधान मानतायत. धावसंख्या 1च्या मदतीने पुन्हा एकदा 32 वरती 32 रन 32 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. विजय गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाल्यात. एक चांगले गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पहिला चेंडू त्याने चांगला हाताळला. स्ट्राईक परेशकडे. सध्याच्या घडीला तो 15 वरती खेळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. स्वतः विजय झेलच्या खाली सोडलाय झेल. सूर्यप्रकाशाची किरण डोळ्यावरती आली तेच तो सांगतोय. एक रमेल. धावसंख्या 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचेल 33 वरती. 33 धावा फलकावरती लागत आहेत. 2 चेंडूचा खेळ संपल्यानंतर येणारे 4 चेंडू आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने फेकेल विजय. यावेळी देखील शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न. पंच वळतात. वाईटचा इशारा त्यांच्या माध्यमातून झालाय. पंच म्हणतात वाईट 1 धावा ऍड करावी. धावसंख्या 1च्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा सरकेल 34. 34 धावा फलकावरती लागतात. यानंतरची नेक्स्ट मॅच जियांश 11 आणि रियांश 11 या दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉस करायचा आहे. खेळाडू कक्ष देखील आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर शेट माणूस देखील आपल्याला पाहायला मिळतात जे VIP गेस्ट बसले आहेत मॅचचा आनंद घेत. गॅपमध्ये चेंडूला देखळला गेला. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण परंतु 2 धावा नाही रोखू शकणार. धावसंख्या 2 ने पुन्हा एकदा सरकेल. धावसंख्या जाऊन पोचेल 36 वरती 36 रन. येणारे 3 चेंडू बाकी असतील या पहिल्या इनिंग मधले. सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षण चांगले होते. अमनच्या माध्यमातून सिंगल मिळते. सिंगलने धावसंख्या पुन्हा एकदा 37. रोहनने कॅच पकडला ना तर काफिरा शेरूकडून 500 रुपये आणि रोहनने कॅच पकडला तर रोहन यांनी जर झेल घेतलाय तर 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. काफिरा शेरूकडे 500 रुपये काफिरा शेरो यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. काफिरा शेरो काय स्टँड वरती सर्वजण बसले त्यांना देखील कॅप्चर केलं जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वजण शेअर आहेत जे मॅचचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा मॅचकडे येऊयात. शेवटचा चेंडू 5 चेंडूंचा खेळ झाला. चांगला षटक. फुलटच चेंडू होता. फुलटच चेंडूला चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह करायचं होतं परंतु अमनने केले. चुकीला नसेल माफी. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय KPL धंदणे चौकार.
षटक संपला गेला. 18 चेंडूचा खेळ संपलाय. 18 चेंडूनंतर संघाची धावसंख्या 41 तुम्ही उभारलात. 42चा टार्गेट सेट झालाय. 18 चेंडू आणि 42 धावेची गरज. 42 धावा कशा पद्धतीने येतील हे आपण पाहणार आहोत. घेऊया छोटासा ब्रेक. ज्याप्रमाणे मॅचला होईल सुरुवात तसे ह्या गावचा गोड आवाज आपण ऐकूयात. शिलेवन पुढचा सामना तर दोन्ही संघांचे कर्णधार किंवा संघमालक प्लीज टॉस्का बॉक्स परिक्षेत्रामध्ये या. जियान्स 11 आणि रियांश 11 दोन पंच आपण पाहू शकतात. मोरे सर आणि पाटील सर. नक्कीच वेळेचा अभाव आपल्याकडे आहे. प्लीज क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टार्गेट जर पाहिलं तर टार्गेट किती धावसंख्येचं ठेवलं आहे. एकंदरीत टार्गेट 42. श्रेयस 11 संघाची बॉडी लँग्वेज. श्रेयस 11 संघाची बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली ना या 3 षटकांसाठी तर कुठेतरी मी म्हटलं की सकाळच्या सत्रात जर ती घड्याळ जर टेक 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 करायचं असेल ना तर धनभार आणि ऋणभार घड्याचा सेल जर आपण बघितला असेल ना तर एका टोकाला पॉझिटिव्ह असतं, एका टोकाला निगेटिव्ह असतं. आपला खेळ हा पॉझिटिव्ह असायला हवा. बॉडी लँग्वेज नेहमी पॉझिटिव्ह असायला हवी. निगेटिव्ह वस्तू येतात जातात, निगेटिव्ह गोष्टी येतील आणि निगेटिव्ह गोष्टी जातील. मात्र आपण जर पॉझिटिव्ह असेल ना, मी म्हटल्याप्रमाणे घड्याळाची टिक 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 चालू ठेवायची असेल, ते निरंतर चालू ठेवायचं असेल तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टींचा तुम्हाला एकंदरीत समभार घ्यावा लागेल. तो समतोल तुम्हाला साधावा लागेल. पॉझिटिव्ह ऊर्जा तुम्हाला घेऊन चालावं लागेल. श्रेयस 11 संघाची मागच्या 3 षटकातली ऊर्जा ही निगेटिव्ह होती. अमन एक पॉझिटिव्ह गोलंदाज आहेत, अमन एक पॉझिटिव्ह फलंदाज आहेत, मात्र त्यांचं बॉडी लँग्वेज कुठेतरी निगेटिव्ह दिसत होतं ॲज अ फिल्डर म्हणून. मात्र ती उणीव मात्र तुम्हाला भरून काढावी लागेल ॲज अ श्रेयस 11 संघा म्हणून. आणि श्रीकांतजी भोईर यांचा संघ आपण पाहतोय, निवास भोईर यांचा संघ आपण पाहतोय. 18 चेंडू आणि 42 धावसंख्येचं आव्हान कठीण नाहीये, मी करू शकेन हा आत्मविश्वास घेऊन चालावा लागेल. दुसऱ्या बाजूने जर संघ पाहिला तर नक्कीच परेश भोईर यांचा संघ आपण पाहू शकतात, दीपक भोईर यांचा संघ, भाऊ भोईर यांचा संघ आपण पाहू शकतात. संघाचं नाव नक्कीच आपण सांगू तर संघाचं नाव नितेश स्मृती. नितेश स्मृती असा संघ पाहू शकतात आपण. नितेश घरत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा संघ आपण दाखल केला पाहतो. त्यांचे बंधू जितेश घरत नक्कीच ओमसाई संघाचे एक हरहुन्नरी अष्टपैलू खेळाडू जे आज आपल्यात नाही आहेत. या माध्यमातून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. एक चांगले गोलंदाज, एक चांगले फिल्डर आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही आहे. आणि आज त्यांच्या नावाने नितेश स्मृती संघ, त्यांचे भाऊ ज्येष्ठ बंधू जितेश घरत त्यांच्या नावाने हा संघ दाखल करतायत. नक्कीच एक चांगली गोष्ट आणि आपल्या भावांना श्रद्धांजली अर्पण करण्याचं काम आपण करतायत आणि आपल्या भावाची आठवण एक तासदार करतायत. जियान्स 11 रियांश 11 चला रेडी राहा. नाणेफेकी मग कौल केला जाईल समालोचन कक्षाच्या बाजूला असलेल्या टॉसच्या बॉक्स परिक्षेत्रामध्ये. 18 चेंडू 42 धावसंख्या. एका बाजूने निवास, एका बाजूने अमन. अमन घरत नावाचे आयकॉन खेळाडू आपण पाहू शकतो, तर निवास भोईर नावाचा ज्येष्ठ खेळाडू, दिग्गज खेळाडू, लेजंडरी प्लेयर आपण पाहू शकतात. प्रशांत नावाचा खेळाडू. वॉर डिलिव्हरी. नक्कीच मुंबई रणजी क्रिकेटपटूची आठवण यावी त्या दृष्टीने हा खेळ आपण पाहू शकतात. आणि यावेळेस मात्र काय घडलंय, अमन घरात बॅक 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 टू द डग आउट मात्र पाण्यास मिळाला. वॉर डिलिव्हरी. पहिला चेंडू जर आपण पाहिला ना, निलेश कुलकर्णी याची आठवण आली. निलेश कुलकर्णी याने मात्र पदार्पणातच आपल्या टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर बळी मिळवला होता. त्याच चेंडूची आठवण झाली. डावखुऱ्यात त्याचा गोलंदाज होता निलेश कुलकर्णी, उंच पुरा गोलंदाज, आणि त्याची आठवण तासदार करत असताना मात्र अमन बॅक टू द डग आउट. यस पंच, यस पंचांची काही सूचना येतात. यस आम्ही त्यांचं पालन करू, तंतोतंत पालन करू. नाणेफेकी केली जाते जियान्स 11 वर्सेस रियांश 11. नाणेफेकी जिंकते कोण, तर नाणेफेकी जिंकतायत नक्कीच अमरेंद्र भोईर यांच्या माध्यमातून नाणेफेकी केली जाते. नाणेफेकी जिंकतायत आय थिंक रियांश 11 स्टार. आणि रियांश 11 संघाचा काही निर्णय, रियांश
रियांश इलेव्हन संघ नाणेफेक जिंकतोय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. पंचांच्या मात्र नक्कीच काटोकाट लक्ष आपण पाहू शकतो, काटेकोर लक्ष. नक्कीच जे काही सूचना येतात आमच्यासाठी. नवीन फलंदाज वन डाऊन प्लेअर मिस्टर आदर्श, मॅन फ्रॉम ओरिजिनली सत्वादेवी क्रिकेट टीम SCC चा ब्रँड आपण पाहू शकतात. आणि या स्पर्धेत नक्कीच काही खेळाडू चमकतात, अमुक खेळाडू संघ चमकतात. प्रशांत यांचा हा चेंडू लोअर फुलटॉस चेंडू नक्कीच ऑफसाईडला नक्कीच प्लेस केला गेला. आदर्श यांना कामगिरी करावी लागेल. जर 42 धावसंख्या सर करायची असतील तर ही जोड गोळी महत्वाची आणि खूप महत्वाची. आदर्श यांच्याकडे क्लास आहे. आदर्श यांच्याकडे नक्कीच हवेच्या झोताविरुद्ध फटके मारण्याची ताकद आहे. त्यांच्याकडे तो आत्मविश्वास आहे. आदर्श जर चमकले तर नक्कीच श्रेयस इलेव्हन संघ चमकेल. आदर्श यांच्याकडे क्षमता, कौशल्य, कसब आहे. ती प्रतिष्ठा जागवावी लागेल आणि त्या दृष्टीने तो मात्र खेळ करावा लागेल. 42 धावसंख्येचं आव्हान कठीण आव्हान आहे, मात्र नक्कीच अशक्य नाहीये. इम्पॉसिबल शब्द काय म्हणतो? इम्पॉसिबल शब्द जर नीट म्हटला ना, नीट वाचला ना, तो म्हणतो आय एम पॉसिबल. फक्त आय आणि एम मध्ये तुम्हाला कॉमा द्यावा लागतो. तो कॉमा देण्याचं काम करावं लागेल. इम्पॉसिबल काहीच नाहीये, आय एम पॉसिबल हे म्हणावं लागेल श्रेयस इलेव्हन संघाला. प्रशांत नक्कीच पॉझिटिव्ह ऊर्जा त्यांच्यामध्ये दिसते. पहिल्या चेंडूवर गडी गारद केल्यानंतर हलकासा स्विंग झाला, कर्व घेतलं, बनाना कर्व ज्याला म्हटलं जातं, आणि त्या बनाना कर्वच्या आधारे अमनसारखा चांगला फलंदाज मात्र माघारी परतला. निवास टू प्रशांत एकाच संघातून खेळत असताना आपण त्यांना पाहू शकलं. जय हनुमान. निवासांच्या बॅट मधून मात्र हा नक्कीच सिलेक्शन. क्रिकेटमध्ये एस फार महत्वाचा आहे. क्रिकेटमध्ये स्टान्स, तुमचा शोल्डर, तुमचं एकंदरीत सिलेक्शन या गोष्टी महत्वाच्या आहेत. क्रिकेटमध्ये एस काय महत्वाचा आहे? हे शॉर्ट सिलेक्शन योग्य होतं का असा प्रश्न स्वतःला विचारावा लागेल. बिगेश यांच्याकडून 100 रुपयांचा पारितोषिक लागले. बंटी यांना 100 रुपयांचा. यावेळेस मात्र नक्कीच काय कामगिरी केली, सुरेख कामगिरी. मात्र नो 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 बजर वाजलाय. बजर वाजेल नो चेंडूचा. इट्स अ नो बॉल. नक्कीच डीजे यांना मी नक्कीच अवेलेबल नाही आहेत. यस डीजे यांना मी विनंती करतो की जर नो चेंडू असेल तर तो नो चेंडूचा जो बझर असतो तो बझर आपण प्लीज वादन करा. याच्या पुढे लक्षात घ्या. नो चेंडू आहे, फ्री हिट आहे. या चेंडूचा खरपूस समाचार घ्यावा लागेल. मी म्हटलंय की श्रेयस इलेव्हन संघाला 42 धावसंख्या सह करायचं असेल, हा डोंगर सह करायचा असेल तर नक्कीच आदर्शानं चमकावा लागेल. त्यांचा क्लास त्यांना दाखवावा लागेल. नो एफर्ट जो त्यांचा षटकार असतो तो दाखवावा लागेल. प्रशांत टू हर्ष या यश मात्र आदर्श यावेळेस मात्र नक्कीच वन बाउन्स दाखवतात. वन बाउन्स पनामा कॅप परिधान केलेला खेळाडू आपण पाहू शकता. त्याच्या हातामध्ये चेंडू निघून चाललाय. एकंदरीत संजय यांना आपण पाहू शकतात. आय थिंक यस संजय पनामा कॅप, पिंक कलर पनामा कॅप. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर सनी गावस्कर सर यांच्या डोक्यावर मात्र सजली बहरली 35 आंतरराष्ट्रीय शतके त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहण्यास मिळाली. आदर्शांना सत्वादेवी क्रिकेट टीम कडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचा पारितोषिक लागला गेलाय. फुलटॉस चेंडू नक्की 100 रुपये मिळतील का? यावेळेस चेंडू कुठे निघून चालला? 100 रुपये की षटकार की चौकार? षटकार की चौकार हा प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. यस इट्स अ 4 रन्स. गुलाबी रंग उधळणारा चौकार. यस इज क्षमा प्रशांत भोईर, सौभाग्यवती क्षमा प्रशांत भोईर महावितरण यांच्याकडून मंडळाचं आर्थिक सहाय्य 1000 रुपयांचं आलेलं आहे. त्यांच्या नक्कीच मी त्यांचा हार्दिक असं धन्यवाद व्यक्त करतो. सौभाग्यवती क्षमा प्रशांत भोईर महावितरणचे कर्मचारी. यावेळेस नक्कीच आदर्शांच्याकडून क्लास फटका बघायला मिळतो. एंट्री गॅप मात्र जाणार नाही. प्रेक्षकाच्या नक्कीच क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये निघून चाललाय चेंडू. चमकावा लागेल, बहरावा लागेल. 42 धावसंख्या सह करायचा असतील तर निवास आणि आदर्शाला चमकावा लागेल. तर दुसऱ्या बाजूने संघ आपण पाहतोय नक्कीच नितेश स्मृती आणि त्यांनी कमाल धमाल कामगिरी केली. धावसंख्या फलकार लागलं 10 धावसंख्या. एका षटकाची सांगता झाले का असा प्रश्न जर विचारला तर नक्कीच एक षटकाची सांगता झाली. एक षटकानंतर 10 धावसंख्या. 42 धावसंख्याचा वजा 10 जर केल्या तर मात्र आता 12 चेंडू आणि 32 धावसंख्या. माझे गावाला
सुपुत्र जयेश पाटील यांचा सुमधुर आवाज आणि त्याला साई ऑर्केस्ट्रा ग्रुप खराडी यांची लाभलेली साथ आणि कोरस म्हणून अमोल भोईर असतील यांची लाभलेली साथ एक नक्कीच अविस्मरणीय गाणं. 18 चेंडू 32 धावसंख्येचं आव्हान असताना मात्र यावेळेस आदर्श नक्कीच चुकी करतायत. मी म्हणेन की नक्कीच परेश यांच्याकडे क्लास आहे. 5 ते 6 चेंडू व्हेरिएशन टाकू शकतायत. यावेळेस का आणि का असा प्रश्न पडलाय की बॉडी लँग्वेज निगेटिव्ह का दिसलं श्रेयस इलेव्हन संघाचं ॲज अ क्षेत्ररक्षक म्हणून ॲज अ गोलंदाजी करताना मात्र थोडंसं निगेटिव्हपणा दिसला. मात्र ती भरून काढण्याची नक्कीच क्षमता त्यांच्यामध्ये आहे. ती भरून काढावा लागेल ॲज अ बॅटर म्हणून ॲज अ फलंदाज म्हणून. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न मात्र फ्लाय स्टेपला चेंडू चालला. दन 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 सीमारेषा पार जाईल का? गुलाबी रंग उधळणारा चौकार 4. आता कॅल्क्युलेशन करावं लागलं. 32 मधून 4 गेले, किती राहिले? 28 धावसंख्येचं आव्हान उभं ठेवलंय. नक्कीच दोन्ही संघांनी लक्षात ठेवायचं. 10 चेंडू 28, प्रत्येक चेंडू मागे 2.8 धावसंख्या करावी लागतील. याचाच अर्थ थोडंसं आक्रमण वाढवावं लागेल. परेश यांच्याकडे नक्कीच व्हेरिएशन आहे. आदर्शांच्याकडे ताकद आहे. व्हेरिएशन वर्सेस ताकद. ऑफसाइडला खराब शॉट सिलेक्शन. नो, ऍब्सोल्युटली नॉट अ गुड सिलेक्शन. खराब शॉट सिलेक्शन. मी अजून म्हणतोय क्रिकेटमध्ये एस काय महत्वाचं आहे. सिलेक्शन, तुमचा शॉट, तुमचा शू, तुमचं एकंदरीत जे पद्धत आहे खेळण्याची, स्टान्स, हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. शोल्डर, क्रिकेटमधला एस हा फार महत्वाचा. सिलेक्शन खराब सिलेक्शन. परत एकदा परेश टू मिस्टर आदर्श. स्लोवर वन चेंडू, हवेत चेंडू निघून चालला. झेल मात्र परिपूर्ण होईल का? तर झेल सुटतोय. 1 तिथे 2 तिथे 3 करता येतील का असा प्रश्न उभा राहिलाय. नक्कीच एकंदरीत मध्ये 2 धावसंख्या मिळत आहेत. दोन धावसंख्या आदर्शांच्या माध्यमातून मिळत आहेत. नक्कीच मुकेश पाटील यांच्याकडून आम्हाला कॉल येतोय की बक्षिसांचा वर्षाव नक्कीच होईल त्यांच्या माध्यमातून. मुकेश यांच्याकडून झेल घेतला त्यांच्या, मात्र त्यांच्या जर चिरंजीवानी मला वाटतं 100 रुपयांचं पारितोषिक लागलं गेलंय आय थिंक. परेश ऑफसाइडला चेंडू होता. ऑन साइडला खेळल्या. उंची जास्त, लांबी कमी. विलास चुकी करतायत. नक्कीच विलास चुकी करतायत. 2 धावसंख्या. नच बलिये मात्र पाहण्यास मिळत. 3 एकाचे 2 शून्याचा 1 एकाचे 2 दोनाचे 3. विलास यांना लॉंग ऑनला सज्ज केलंय. विलास हे सातत्याने क्रिकेट खेळत नाहीये. नक्कीच त्यांचा सराव नाहीये. हा झेल सुटला गेला. मात्र लॉंग ऑनला त्यांना सज्ज केलंय त्यांच्या कर्णधारांनी. एक नक्कीच चांगला क्षेत्ररक्षक असणं गरजेचं आहे. विलास हे चांगले क्षेत्ररक्षक आहेत, नो डाऊट दिग्गज आहेत. मात्र त्यांचा सराव नाहीये आणि त्या दृष्टीने एक क्षेत्ररक्षण सजवण्याची जी पद्धत आहे मला वाटतं ती कुठेतरी एकंदरीत थोडंसं मिस फंबल करणारी आहे. एक श्रेयस 11 वर्सेस नितेश स्मृती संघाचे कर्णधार आपण पाहू शकता. रुपेश उर्फ भाऊ निवास यांना कमाल कामगिरी करावी लागेल. त्यांचा क्लास, त्यांचा दर्जा मात्र दाखवावा लागेल. परेश ऑन साइड, वॉट अ शॉट. आजच्या दिवसातील सर्वोत्तम शॉट, आजच्या दिवसातील क्लासिक शॉट. वॉट अ शॉट. KPL षटकार शॉट ऑफ द डे. पहिली 25. आता 6 चेंडू 17 धावा. दोन्ही संघांनी लक्षात घ्या. 6 चेंडू 17 धावा. आजच्या दिवसातील सर्वोत्तम शॉट. निवास यांच्या बॅट मधून क्लास दर्जाचा षटकार. 6 चेंडू 17 धावसंख्येची आवश्यकता. वॉट मॅच. काय रंगतदार सामने आपल्या भेटीसाठी येतात या KPL 10व्या पर्वामध्ये. नक्कीच निवास यांचा क्लास. 6 चेंडू 17 धावसंख्या. येस पंच. येस, या नंतर KPL कमिटी लक्षात घ्या की जो काही बॉर्डर असेल ती बॉर्डर आकायची. आपल्याला ज्या लाईन्स आहेत त्या मार्क करायच्या आहेत. मैदानात आपल्याला चुना पोचवायचा आहे. 6 चेंडू 17 धावा.
निलेश पाटील यांच्या मार्फत विलास यांनी जर झेल घेतला तर 100 रुपयांचं पारितोषिक लागलं गेलंय. 6 चेंडू 17 धावसंख्या. कठीण नाहीयेत मात्र आत्मविश्वास मात्र समोर उभा टाकलाय तो नितीन नावाचा गोलंदाज ज्याने मागच्या सामन्यात सुरेख गोलंदाजी केली होती. ओमसाई संघाचा दिग्गज खेळाडू, ओमसाई संघाचा भरवशाचा फलंदाज, ओमसाई संघाचा भरवशाचा खेळाडू, भरवशाचा क्षेत्ररक्षक, भरवशाचा गोलंदाज. 6 चेंडू 17 धावा. एका बाजूने आदर्श, एका बाजूने निवास यांच्या बॅट मधून आजच्या दिवसातील कणखराकट फटका मात्र पाण्यास मिळाला. 6 चेंडू 17 धावसंख्येची आवश्यकता. कठीण परिस्थिती, संघर्ष. जिथे संघर्ष तिथे प्रगती. जर प्रगती करायची असेल तर तोडफोड करावी लागेल. धूळ उडेल तर नवीन विकास होईल. नक्कीच या धावसंख्या करायच्या असतील 6 चेंडू 17 धावसंख्या. कठीण परिस्थिती आहे. तुमच्यातील आत्मबळ, तुमच्यातील आत्मशक्ती, सेल्फ बिलीव्ह, आत्मविश्वास जागा करावा लागेल तरच या धावसंख्या सर्व होतील. 6 चेंडू 17 धावा. पहिला चेंडू नितीन टू मिस्टर आदर्श. क्लास वर्सेस क्लास. डेट चेंडू थोडीशी अडचण येते. नक्कीच जिथे संघर्ष तिथे प्रगती. प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं, प्रवाहाच्या विरुद्ध प्रगती करणं हे नक्कीच तुमच्या यशाचं गमक आहे. कर्राप चेंडू. स्ट्राईक चेंज होईल का मात्र स्ट्राईक चेंज झालंय. 2 धावा. बजर. आता बजर वाजेल. आता मात्र बजर वाजेल. नो चेंडू आहे. बजर वाजेल का? आता मात्र 5 चेंडू 15 धावा. 6 चेंडू 15 धावा. 3 षटकारांसाठी निवास यांना 500 रुपये. मायखोप मॅन फ्रॉम मायखोप मिस्टर मनीष यांच्या मार्फत 5 चेंडू 6 चेंडू 15 धावा. 6-15चं समीकरण आपण पाहू शकता. नितीन आपण पाहू शकता. एका बाजूला निवास, एका बाजूला एन फॅक्टर. गोलंदाजीमध्ये सुद्धा एन फॅक्टर. व्ही फॅक्टर मध्ये गोल जाईल कोण? व्ही फॉर विक्टरी. जेव्हा निवास ताकद लावतायत मात्र मिस फंबल होते, मिस टायमिंग होते. जेल सुटतोय. 15-13. आता 13. 5-13चं समीकरण राहिले. श्रेयस 11 संघ ऊर्जा, घनभार, ऋणभार, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह सगळंच आता बघावं लागेल आणि कोटला संघ बाजी मारेल. या केपीएलच्या 10व्या पर्वात मात्र उत्साह हा शिगेला पोहोचला. यात्रोत्सव, खारडी गावचा यात्रोत्सव, 2 दिवसांचा यात्रोत्सव आज मात्र नक्कीच शिगेला पोहोचला. उत्साह हा शिगेला पोहोचलाय. 6, 5, 4, 3, 2, 1, 0. आता बाकी 0 ठेवेल कोण? उलटी गिनती सुरू करावी लागेल. किती धावसंख्या हव्यात हे मात्र कळवलं जाईल. एकंदरीत 5 चेंडू आणि 13 धावा. 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. बाकी 0 गुणिले भागाकार सगळं करायचं आहे मात्र बाकी 0 ठेवायची आहे. नितीन यांच्या नक्कीच खात्यातला एक चांगला चेंडू पाण्यास मिळतो. निवास मात्र प्रयत्नांची पराकाष्ठ करतात. 1 धावसंख्या मिळते. फंबल नाही होणार. एकंदरीत धावसंख्या, एकंदरीत सॅक्रिफाय. आता 12 धावसंख्या. नक्कीच आदर्शांना मात्र परतावं लागेल. निवास यांनी ती जबाबदारी खांद्यावर घेतलाय की मी श्रेयस 11 संघाला विजयाच्या शिखरावर पोहोचवेन. तर दुसऱ्या बाजूने दुसरा संघ विचार करतोय की नक्कीच आम्ही टॉपवर आहोत, आम्ही फ्रंट फुटवर. यस डीजे. चार चेंडू 12ची गरज. बागेसोबती सायली नाही. इथे क्रिकेटचा सुगंध पसरलाय. खर्डी गावामध्ये क्रिकेटचा सुगंध पसरलाय. खिलाडू वृत्तीचा सुगंध पसरलाय. 4 चेंडू 12ची गरज असताना क्रिकेटचा दरवळ मात्र पसरलाय. 4 चेंडू 12. निवास ऑन फायर होतील का की नितीन ऑन फायर होईल? 4-12चं समीकरण. निवासांच्या बॅट मधून इंटू द गॅप सोडून निघून चाललाय का? 1 बाउन्स क्षेत्ररक्षक हातामध्ये आलाय. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 3-11चं समीकरण. निवास थोडेस नक्कीच थकवा नक्कीच जाणवतो. 3-11चं समीकरण. श्रेयस 11 संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. निवास प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. नक्कीच मात्र दुसऱ्या बाजूने नितेश स्मृती संघाचा नितीन, मी म्हटलं तर त्याच्याकडे क्लास आहे, आपला क्लास दाखवतोय. BK 11 हा क्वालिफाय झाल्याबद्दल पप्पी मावशी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक BK 11 संघाला. सांघिक कामगिरी. नितीन टू
टॉस चेंडू फुल टॉस चेंडू बाहेर काढून दिला आउट ऑफ द बॉक्स झाला आउट ऑफ द मार्क 6 मॅक्सिमम केपीएल षटकार कम ऑन दिस आहे का गाना सुनेगा किरिस का ना इधर मात्र आपण सांगू शकतो वैभव का फटका देखेगा वैभव का गाना सुनेगा वैभवांच्या बॅट मधून षटकार आला आहे आता 2-5चं समीकरण किरिस का गाना सुनेगा नाही सुनेगा इथे देखने वाला मॅच आहे इथे बघण्यासारखे मॅच आहेत इकडे ऐकायला कोणी नाही इथे बघायला आले आहेत नक्कीच 2 चेंडू 5 धावा 2 चेंडू 5 धावसंख्येचं समीकरण श्रेयस 11 संघ की नक्कीच नितेश स्मृती संघ वैभव टू नितेश वैभव यांच्या बॅट नक्कीच यावेळेस मात्र नक्कीच एकच धावसंख्या एक चेंडू 4 धावा अफाट ऐशा मैदानीचं नक्कीच कडवं आता आम्हाला बोलावं लागेल लेग बायच्या स्वरूपात नक्कीच वैभव यांनी नक्कीच यांच्या भात्यात जर चेंडू आला असता तर नक्कीच त्यांच्याकडे ताकद आहे त्यांच्याकडे कॉन्फिडन्स आहे आता चुकायचं नाही आता फुकट जायचं नाही पाठीच्या मैदानी तू अशी वेळोवेळी डाव तुझा येताच जमुशी जपून आपली खेळी काल कधी बघ गोलंदाजी संकट चेंडू पैकी बहुताली तो झेल गया जो तो फासे टाकी मागे टाकला यष्टीरक्षक तुझा उडवणार डाव या सारानाचं कौशल्य तर मिळेल तुझा डाव चतुर आणि चलाक जो तोच इथे रंगला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला हुकल्यात निवास भोर 1 चेंडू 4 ची गरज होती त्यांच्या स्लॉट मध्ये त्यांच्या प्लॉट मध्ये त्यांच्या अगदी चेंडू आला होता प्लॉट मध्ये टाकण्याची शक्यता नाकारता येत नव्हती मात्र नक्कीच हा चेंडू जर थोडंसं थांबलं असते जर पॉज घेतला असताना तर नक्कीच निवास यांना श्रेष्ठ झालं असतं निवास यांना बेटर झालं असतं एक पॉज कधी कधी क्रिकेटमध्ये पॉज घ्यायला लागतो तो पॉज घ्यायला पाहिजे होता तुम्ही थांबायला पाहिजे होतं तुमच्या भात्यात चेंडू आला होता नक्कीच स्क्वेअर कटचा बटका मारण्याची संधी होती जी रुपेश भाऊ यांनी जी चुकी केली ती चुकी निवास भाऊ यांनी केली एक पॉज घेणं गरजेचं होतं आता पॉज लागलाय आता तो श्रेयस 11 संघाला आता मात्र शफलिंग होईल का नक्की स्टॉपला होते शफल काय सांगते पहिलं गाणं 4थं गाणं 5वं गाणं 8वं गाणं आता मात्र डिंग 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 डॉंग परेश मॅन फ्रॉम 9 तरुण 9 चेंडू 20 धावा मिस्टर परेश आपण पाहू शकतायत नक्कीच या मॅचचा आनंद अनेक दिग्गज खेळाडू घेत आहेत मनोज